पेणमधील बहिरमकोटक या गावात आलेलो आहोत आणि खूप लोकांपासून अनोळखी असा हा गाव, पण निसर्गाच्या दृष्टीने खूप सुंदर असा गाव। आम्ही पेणमधून आता बहिरमकोटकला जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता ईश्वरीसुद्धा गाडीमध्ये बसण्यासाठी तयार झालेली आहे, ती गाडीची वाट बघते। तर आता आम्ही पुढे निघालेलो आहोत बहिरमकोटकला जाण्यासाठी आणि तिथं जाण्यासाठी लागणारा हा सुंदर असा रस्ता तुम्ही बघू शकताय। इथल्या रस्त्यामध्ये, इथल्या वातावरणामध्ये एक अनोखी महक आहे, अनोखा गंध आहे, एक आपुलकीपणा आहे आणि कायम आपलेपणा वाटून जातो। इथली माणसं तुम्ही बघू शकताय, आज इथे शेतीची कामं चालू आहेत। हा वाशीचा जगदंबा मातेचा मंदिर, तुम्ही ही जी गावं बघताय, हा सुंदर असा तलाव, इथली एरियाची खासियत अशी आहे की इथे कायम प्रत्येक घरासमोर एक तुम्हाला तलाव बघायला मिळेल। इथली शेती जणू सोन्याने भरलेली आज वाटत आहे, पण भविष्यामध्ये आपण बघाल की इथे नवीन मुंबई बसणार आहे, असं प्रकल्प आलेले आहेत। किती सुंदर आणि मनमोहक वातावरण आहे, तुम्ही इथं बघू शकताय। येथील खूप सुंदर आणि मनमोहक वातावरण तुम्ही इथं बघू शकताय, पण येणाऱ्या काळामध्ये ही शेती जर नसेल तर खूप जास्त हानी आपल्या शेतकऱ्यांची, आपल्या लोकांची होईल, कारण की येणारा जमिनीचा पैसा हा कितपत पुरेल कोणालाच माहीत नाही। पण जर आपण या जमिनी स्वस्तात आजला विकल्या तर भविष्यामध्ये आपल्याला खूपच एक प्रकारचे बोलाचे बात झाली तर हाल सहन करायला लागतील, कारण की या जमिनी आज तुम्हाला वाटत असतील की स्वस्त विकूया, पैसे मिळतील, पण नाही, हा सोना पिकवणारी ही जमीन आहे आणि तुम्ही हिला कधीही स्वस्तातमध्ये विकू नका। आता आपण बहिरमकोटकला त्या घरामध्ये पोचलेलो आहोत, आमच्या नातेवाईकांचं घर आहे आणि आता सध्या हेलो गाइस, अभी हम यहाँ पे पहुँच गए हैं और यहाँ का माहौल आप देख सकते हैं, कितना खूबसूरत माहौल बना है। नवरात्रि हो चुकी है, घर में आए हैं। आपल्या चॅनलवरती काही हिंदी ऑडियन्स आहेत, त्यांच्यासाठी थोडीशी हिंदी आप देख सकते हैं पीछे से, यहाँ देखिए, जो शहरों में हम सुकून नहीं है वो यहाँ पे मिलता है। आप कभी हो सके तो यहाँ पे ज़रूर आना, मतलब ऐसी जगहों पे ज़रूर जाना कि एक शहरों की भागदौड़ से, काम से बहुत ज़्यादा आराम मिलता है आपको। इथल्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये जो अनोखापणा आहे तो शहरांमध्ये कधीच तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही। आम्ही कधी कधी इथे वस्तीला येऊन जातो। एक पोल्ट्री फार्म है छोटा सा, सरकार ने इनको कुछ योजनाओं के अनुसार यहाँ पे एक पोल्ट्री फार्म खोल के दिया था और देखते चलिए गाइस, देखिए अभी मैं आपको दिखाता हूँ किस तरह से यहाँ पे ये सब लोगों को यहाँ पे दिया है पोल्ट्री फार्म छोटा सा अपना, जिसके कारण यहाँ पे लोग अपना साइड बिजनेस कर सके। तो चलिए हम शहरामधल्या प्रत्येक धावपळीच्या जीवनातून जेव्हा तुम्ही थोडासा वेळ इथल्या जीवनासाठी घालवाल, तुम्हाला खरंच वाटेल की आपण जीवन जगतोय। इनकी मुर्गियाँ थी और ये मैंने अभी इनको बाहर छोड़ दिया है, भाग गई सब। जहाँ पे मैं जाता हूँ वैसे ही काम करता हूँ। इथल्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला ही साधी जरी पोल्ट्री दिसत असली तरी इथल्या जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाचा असा हा भाग आहे। आम्ही आता संध्याकाळच्या टायमाला इथं आलेलो आहोत आणि अचानक परतीच्या पावसाचे संकेत इथं लाभलेले आहेत आम्हाला आणि खूप निसर्गरम्य आणि मनमोहक दृश्य आम्हाला इथं बघायला मिळतील। यामुळं आम्ही खरंच आम्हाला माहीत नव्हतं की इतका अनोखं सौंदर्य इथं येऊन आम्हाला बघायला मिळेल।
परतीचा पाऊस आपण नेहमी बघत आलो आहे, पण त्याचा आनंद घेणं काय असतं ते आम्ही इथं आल्यानंतर अनुभवला. तुम्ही बघा, तुमच्या डोळ्यामध्येच हे दृश्य साठवा, कारण की तुम्ही जोपर्यंत अशा व्हिडिओ बघत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही असे दृश्य अनुभवत नाही, तुम्हाला कळणार नाही की जीवनाचा आनंद काय किंवा जीवन काय. फक्त आपण कामाला जाणं म्हणजे जीवन नाही आहे, कामावरून येणं म्हणजे जीवन नाही आहे. जेव्हा तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव आनंद घ्याल, ते खरं जीवन जगणं असतं. काही थोड्या वेळाने पाऊस शांत झाला आहे आणि आता आपण इथे तळ्यामधील मच्छी पकडूया. संध्याकाळच्या जेवणासाठी आता आपण तळ्यामधली मच्छी गाळाने पकडण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला मी दाखवेनच. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण जेव्हा करतोय त्यावेळेस आपल्याला खरंच खूप आपण काहीतरी वेगळं करतोय असं वाटतंय. गाळात मच्छी पकडताना भरपूर मेहनत करायला लागलेली, कारण की मच्छी पावसामुळे पाण्यातच होती, आतमध्ये होती. त्याच्यामुळे आपण आता पाक टाकलेला आहे, जाळ टाकलेला आहे आणि जाळामध्ये थोडीफार मच्छी येते, पण की पाऊस पडल्यामुळं मच्छी बाहेर नाही आलेली आहे. तर सध्या तर एकच आपल्याला कटला बघायला मिळत आहे. एक दोन तीन कटल्यांमध्ये पण काम होऊन जाईल. पण तुम्हाला आता संध्याकाळचा टाईम आहे, पण तुम्हाला उद्या सकाळचा जो पाक टाकला जाईल त्याच्यातली मच्छी तुम्ही बघाल तर तुम्ही बोलाल की खरंच खूपच सुंदर असा तलाव आहे आणि मच्छीसुद्धा भरपूर आहे इथे. इथे आपल्याला बाहेर आपण जेव्हा शहरांमध्ये राहतो तेव्हा आपल्याला मच्छीची व्हॅल्यू खूपच वाटते, पण इथली लोकांना जास्त इथं किंमत म्हणजे मच्छीला जास्त अशी किंमत नाही दिली जात इकडे, कारण की इथं यांना सर्रास मच्छी मिळून जाते. आपल्याकडे चिंबोऱ्या 500-400 रुपयाला मिळून जातात, पण इथं नाही. इथं तुम्हाला सहज इथं चिंबोऱ्या बघायला मिळतील. इथं तुम्ही ह्या चिंबोऱ्या यांना पैशांनी यांची किंमत मोजलीच जात नाही, त्यामुळं आपल्यासाठीच त्या खूप महाग वाटून जातात. पण इकडच्यांना ती सहज सवय झालेली आहे त्या अशा गोष्टींची. आणि खरंच इथली इथली माणसं एकदमच मनमिळावू असतात आणि खरंच आदरणीय असतं. त्यांची मनापासून रिस्पेक्ट आपल्याला करावीशी वाटते. हा सकाळी टाकलेला पाग आहे आणि तुम्ही बघू शकताय सकाळी टाकलेल्या पागामध्ये एकाच जाळ्यामध्ये एवढे कटले आलेले आहेत. तर आता आम्ही इथं सकाळ झालेली आहे आणि सकाळ होऊन थोडा वेळ झाल्यानंतर जेवलो वगैरे. आता आम्ही निघण्यासाठी तयार होत आहोत. तर घरी जाण्यासाठी आम्ही जाताना आम्हाला हा पापलेट मासा बघायला मिळत आहे आणि तो आम्हाला देत आहेत. तुम्ही बघू शकताय ते कटले किती प्रकारचे, भरपूर प्रकारचे इथे मासे असतात.
डेंजरच आला. तर आता आपण इथून आता निघण्यासाठी तयार झालेलोच आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल असे नवीन व्लॉग्स बघण्यासाठी तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. चला तर आपण भेटूया नवीन व्लॉग्समध्ये.